साफे एवढे संघ बॅट्समन जाऊ दे. आपण आधी देखील उशीर केला होता आणि त्याला पॅनलाइज केलं जाईल. सातत्यानं गेल्या 6 दिवसांमध्ये उल्लेख झाला पाहिजे ज्याच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा आपण पाहतोय घर बसल्या लाईव्ह दाखवली जाते. ते आमची सर्व ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हचे विकी पारदे असतील, बाला वसमा असतील, सतीश असतील, त्यानंतर राजू असतील. अहोरात्र मेहनत या सर्व बांधवांची आहे हे चॅनल उभं करण्यामागे आणि त्यांचं गोड कौतुक केलं गेलं पाहिजे. या टुर्नामेंटमध्ये नक्कीच क्लॅरिटी क्वालिटी सातत्याने ब्रीद वाक्य आहे त्यांचं आणि चांगलं असं ॲक्शन रिप्ले असेल, क्वालिटी असेल, घरबसल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे आणि घरबसल्या जे सर्व प्रेक्षक नक्कीच या मॅचचा आनंद घेतात त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करूया. आणि डीजे अभी देखील आमच्या समोर जोडले गेलेले आहेत. ठोंबरे इव्हेंटच्या माध्यमातून पूर्ण ग्राउंड आपण पाहतोय सजवलं गेलं. मग रॅलिंग असेल, फोकस असेल आणि सातत्यानं गेलं 6 दिवस 3 जनरेटर नक्कीच या स्पर्धेमध्ये वापरले गेले त्यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा करूया हार्दिक स्वागत. आणि आमचे आयोजक ज्यांनी मात्र ज्यांच्या स्वप्नातून गेल्या 3 वर्ष सातत्यानं चर्चा चालली होती स्पर्धा भरवायची आणि आज 2026 मध्ये नक्कीच आपण पाहतोय स्पर्धा भरवली गेली, स्वप्न साकार झालं आपण पाहतोय. ते आमचे शोएब शेख असतील, ओमकार पारधी असतील, त्यानंतर रोहितजी कुरे आणि सन्माननीय पाहतो आपण किरणजी शेलार साहेब ज्यांची उपस्थिती कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली होती. आणि अण्णा नायडू ग्रुप देखील कालच्या दिवसामध्ये आलेले होते मान्यवर सर्व, त्यांचं देखील पुनश्च सर्वांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट ऑन गोईंग मॅच कडे जातोय आपण. एका बाजूला संघ पाहतोय चाफेवाडी जो येस क्वालिफाय मॅच आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय हनुमान माले. पहिला बॉल पायावरती आदळलाय, लाऊड अपील आहे मात्र लेफ्टी गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी जरूर करतोय. मात्र इथून आता पाहावं लागेल घडलंय काय मैदानामध्ये. पिचिंग महत्वाची आहे, कशा प्रकारे हा फटका खेळला गेला. कदाचित पडल्यानंतर जो अँगल मिळतो ना तो भेटला गेलाय लेफ्टी बॉलरला आणि तो बॉल पडल्यानंतर पहा बाहेर निघालाय. पहिला बॉल आलाय. 2 ओव्हरची ही देखील मॅच असणारे पंच आपल्या निर्णय ते ठाम आहेत. अनंत गावंडा सर त्यांच्यासमोर आपण पाहतो असतील, उबेद गाझी, त्यानंतर तरुणजी डे सर. पुनश्च एकदा आपण पाहतोय बाहेर पिचिंग झाला हा बॉल आणि पंचानं सांगितलंय लेग बायच्या स्वरूपात ती मिळणार आहे. 1 धाव आणि 1 धावेने इथून पाहतो आपण नक्कीच आता धावफलक सुरू होईल. गुरु 11 चाफेवाडी संघाचं. गुरु जो आपण पाहतोय नक्कीच सातत्यानं या टीम मध्ये खेळत होता तो आता आपल्यात नाही आहे. त्यांना देखील देऊया स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली. आणि त्यांना देखील नक्कीच मॅन ऑफ द सिरीज या ग्राउंडवरती घेतली होती. 1-2 वर्षापूर्वी जी टुर्नामेंट आपण पाहिली बी ग्रुप आयोजित होती विचषक. मात्र हा फटका उलटा फुलटा सरळ चाललाय नॉन स्टॉप बिहाइंड द विकेटला आलाय चौकार. बॅट्समन आपण पाहतो इथून मनोजच्या बॅटमधून. चला मोहाची वाडी संघ आपण उपस्थित असाल तर लगेच आपली उपस्थिती दर्शवा. शेवटचा पुकार आहे आयोजकांकडून. आपली रेग्युलर मधील पहिली मॅच होती आणि मोहाची वाडी नेरळ संघ इतका काही दूर राहत नाही, आपण वेळेमध्ये येऊ शकता. आणि 2 ओव्हरच्या आत बघा आपण आला नाही तर आयोजकांचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला स्वीकारायला लागेल. रिव्हर्स स्वीप खेळलाय, पॉइंट मध्ये पकडला एक सुरेख झेल आणि फलंदाज मनोजचा संपला खेळ. फलंदाज बाद. सुनील वरती देखील कारण त्याचा खेळ आपण पाहतोय
या आधीच्या दिवसामध्ये नक्कीच रजनीमध्ये चांगला झालाय. वाकस संघ ऑन टाइम आहेत, त्याबद्दल आपण त्यांचा धन्यवाद मानू. ऑन साइडला बिग हिट, मिस टाइम आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय आणि झाली आहे मिस स्पीड आणि झाल्यानंतर चेंडू सरळ निघालाय. वन बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. माले संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा. प्रत्येक बॉलला चर्चा करणं गरजेचं नाहीये, माहिती आहे. आता चौकार आलाय, बॉलरला नक्कीच सांगणं गरजेचं आहे नक्की करायचं काय. मात्र विक्रांत या आधीच्या 2 मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि इथून आपण पाहतोय आता कशा प्रकारे शेवटचा बॉल फेकला जाईल. गणेशने आल्याला चौकार ठोकलाय, जरी तो असेल नशिबाचा, मात्र चौकार आहे. पुढचा बॉल मिस हिट, बॅटशी लिडिंग एज, सरळ एसटी रक्षक आहे, डाऊन द बॉल. यावेळेस चुकी नाहीये, गणेशला देखील माघारी परतावा लागलाय. आणखीन एक धक्का. 9 या धावसंख्येवरती चाफेवाडी संघाला आणि पहिल्या षटकाचा देखील खेळ होतोय मैदानामध्ये संपन्न. आणि चला वाकस संघाच्या संगणक टॉस साठी यायचे. अनुष्का 11 पुरस्कृत. चला आपण पाहतोय किरणदादा पुरस्कृत अनुष्का 11 वाकस संघ. चला यायचं आणि गुगू आपण उपस्थित आहे, टॉस साठी यायचंय. शेवटची ओव्हर चालू आहे, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. 2 षटकांची लढत आपण पाहतोय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये योगेश गेलाय. दोन बॉल खेळूनही 0 धावा बनवल्यात. सुनीलने मात्र हा चेंडू हवेमध्ये पकडलाय. इथून मात्र मिड विकेटला जाईल, फलंदाज बाद. करायचे नाणेफेक. त्याचा देखील घरचा संघ उमरीलम गोरेगाव नक्कीच क्वालिफाय झाला. आपण पाहतोय जो संघ जी टुर्नामेंट खऱ्या अर्थाने चालू आहे कासगाव मध्ये, आमदार चषक, त्यामध्ये तो संघ सुपर 6 मध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील या रजनीमध्ये तो संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे. चला मॅच चालू राहील. आपण करूया टॉस बॉक्स मध्ये टॉस. शेबस शशा बुबळे यांच्या हस्ते वाकस आणि मोहाचिवाडी. किरणदादा पुरस्कृत अनुष्का 11 वाकस. काटाचा कॉल आहे वाकस संघाचा. काटा इट इज. मांडेकरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं. आपण चर्चा करूया वाकस संघाशी. JSCC वाकस संघ टॉस जिंकला. मित्रा निर्णय काय सांगतो थोडा टाइम. डिसिजन जरूर पेंडिंग आहे, मात्र काय बोलशील. आज संघ उतरला मैदानामध्ये, जर बॅटिंग आली, चला गोलंदाजी स्वीकारली आहे आणि आता किती धावा रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. 40 ते 50 धावा संख्या. चला जास्त काही बोलत नाही, आता शेवटचा प्रश्न थांबायचा आहे. या आयोजनाबद्दल काय बोलशील. हे खूपच चांगलं आयोजन आहे. आयोजन बिजन मस्त चांगलं केलंय. थँक्यू सो मच. हे होते वाकस संघाचे. आपण पाहतोय कर्णधाराने आमच्या सोबत आता जोडले गेलेत रोशन उर्फ गुगू, जे अत्यंत चांगले खेळाडू आहेत मोहाचिवाडी संघाचे. टॉस गमावलाय, फलंदाजी आली. जर मी सांगतो तुम्हाला, गेल्या 5 रजनीमध्ये जो संघानं पहिली बॅटिंग केली आहे ना, तो संघ नक्कीच इथे चांगला स्कोर बनवतो आणि सामना देखील जिंकतो. कारण धावा चेज होणं सेकंड इनिंग मध्ये कठीण आहे. बॅटिंग आली, काय प्लॅटिंग असणार आहे बॅटिंगची. 4 ओव्हरची मॅच असेल. 4 ओव्हरला 50-55 रन मारण्याचे प्रयत्न करू. आणि जो तुमचा हुकुमचा एक काय नक्कीच अमोल, तो आज इन ऍक्शन असणार आहे का. हो असेल, सर्व टीम असेल पूर्ण. नक्कीच किती धावा बनवायचा प्रयत्न असणार आहे. 50 ते 55. आणि शेवटचा प्रश्न, नक्कीच या आयोजनाबद्दल काय बोलशील. कारण खूप मेहनत घेतली, वागणी परिस्थिती, ही पहिली दिवस रात्र रजनी, नक्कीच आज फायनल डे. या आयोजनाबद्दल काय बोलशील. आयोजन तर खूप चांगलं केलं आहे आणि शोएब भाईंनी आम्हाला इथे एंट्री दिली, त्याबद्दल त्याचे धन्यवाद. आणि शोएब भाईचे म्हणजे पाठीमागून लागून एंट्री घेतले.
म्हणून त्याचे पण धन्यवाद. येस, हे होते आपण पाहतोय मोहाचीवाडी संघाचे संघनायक रोशन उर्फ गुग्गू. आणि टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे, टॉस जिंकला वाकड संघानं आणि ते प्रथम करतील गोलंदाजी आणि बॅटिंगला आमंत्रित केलं ते मोहाचीवाडी संघाला. ना बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. यस, प्रसाद गोलंदाज आहे. पहिल्या 2 बॉल वरती विकेट घेतलाय. तिसरा बॉल डॉट टाकलाय. बॅटशी कडा आहे. चाललाय चेंडू आपण पाहतो पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक तिथून आपण पाहतो झालेत फंबल. त्यानंतर शॉर्ट थर्डचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना चेंडू निघाला होता. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा कॉल असणार. स्ट्राईक हव्या योगेशला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात किशोर बाद. 2 धावा नक्कीच मिळतील. धाव फलक पोहोचेल ते 11 वरती म्हणजेच नेल्सन आकडा 11. न्यू बॅट्समन आपण पाहतोय पप्पू उर्फ पप्प्या. ऑन साइडला विकेट. चेंडू निघालाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. आलाय षटकार आणि योगेशने सांगितलंय का मी स्ट्राईक घेतली आहे. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. यस डिझाय. आपण पाहतोय शेहबाजच्या अखिलभाई बुबरे नक्कीच आमची रजा घेते. मात्र त्यांची मॅच असताना ते पुणेशी जोडले जातील यात मात्र शंका नाही. या पुढील होणार सामना आपण पाहतो. एका बाजूला संघ आहे किरणदादा पुरस्कृत अनुष्का 11 वाकस आणि त्यांच्या विरोधात मोहाचीवाडी संघानं खऱ्या अर्थानं पाठी लागून या स्पर्धेमध्ये जसा उल्लेख केला रोशनने ही एंट्री घेतली कारण त्यांना ही स्पर्धा खूप भावली आहे. आणि या स्पर्धेमध्ये खूप सारे संघ आहेत ज्यांना खेळायचं होतं. मात्र ओपन लॉट्स मध्ये टीमा येणं लगेच फुल होतात आणि त्यानंतर कॅन्सल टीमा होणं देखील कठीण आहे. आणि आयोजकांनी नक्कीच टीमाचं आयोजन नियोजन करून आता ही स्पर्धा आपण पाहतोय नक्कीच पार पाडायचा जो निर्णय घेतला होता सध्याच्या घडीला तो नक्कीच सुखरूपरित्या पूर्णपणे सफल होतोय. षटकार आलाय. धावफलकार 17 बनला गेलाय. योगेशने एका बॉल मध्ये 6 ठोकलाय. 600चा त्याचा स्ट्राईक रेट. शॉर्ट बॉल हुक केलाय. मिस्टेक मात्र चाललाय चेंडू डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय आणि शेवटच्या षडी निघालाय चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो मात्र चौकार. आणि याच दरम्यान आपण पाहतोय आमची इथून योगीजी यादव साहेब त्यांच्या समेत आपण पाहतोय राखीजी सुर्वे आणि विराजी मोरे या सर्व मान्यवरांचं नक्कीच आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. करूया त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन त्यांचं स्थानपन्न झालेले आहेत. ऑनस्क्रीन आपण पाहू शकतात. हरीश देखील जोडलेले आहेत. सामना गमावलाय मात्र हरकत नाही आहे. जर मी सांगतो ना जर ओमसाई डोने संघ क्वालिफाय झाला असता तर हारेशला नक्कीच बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला असता कारण घेतलेले अप्रतिम 2 झेल त्यानंतरचा आलोडा एक चौकार आणि या आधीच्या मॅचमध्ये अडवलेला जवळजवळ चेंडू बाउंड्री लाईनने निघाला होता तो तिथून अडवला आणि बेस्ट फिल्डर तर त्याला फिक्स होता. एकंदरीत बनल्या गेल्यात आपण पाहतो धावफलकावर धावा 21 आणि 22चा टार्गेट आहे. या पुढील दोन्ही टीमना विनंती असेल आपण रेडी राहायचंय. वाकस संघ आपली गोलंदाजी आहे आपण लगेच रेडी राहायचंय.
चला मैदानामध्ये सलामीची जोडी जाते आपण पाहतोय विक्रांत आणि परेश. जय हनुमान माले संघाची. आणि चला चेंडूची मागणी होते. एक चेंडू पंचांकडे आहे, एक चेंडू आपण देऊया. येस, चला सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानामध्ये विक्रांत आणि परेश. गोलंदाज ट्रॅक वरती बॉलर आपण पाहतोय सुनील शीत आपण पाहतोय गुरु 11 साफेवाडी संघाकडून. वडवाई शतपत्र 12 मध्ये 22. पहिला बॉल राईट थांब राऊंड विकेटने परेश साठी उडवला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि पकडलाय. पहिल्या बॉल वरती एक अप्रतिम झेल. फलंदाज आपण पाहतोय परेश फिल. पाहतोय सन्माननीय रमेशदादा मुंडे साहेबांचा देखील या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण करूया शुभ हार्दिक स्वागत. आणि त्यांना देखील विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. बिगेट केला होता, प्रॉपर टायमिंग नव्हता. डिपेस्ट्रा कव्हरला थोडं अंतर कापलं प्लेयरनं आणि तिथे आपण पाहतोय झेल पकडला. बाळानं एक अप्रतिम झेल पकडलाय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आता सूरज गेला. सूरजने चांगली बॅटिंग केली. 11 मध्ये 22 करायचे आहेत. 21 म्हणजे एकंदरीत धावा बनल्यात पहिल्या सत्रामध्ये. 22 करायचे, 11.50 ची सरासरी गाठायची होती. पहिल्या बॉलवरती आले विकेट. पुढचा बॉल पुलश एकदा उडवलाय. त्याच रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आता दूरवर आलाय लॉंग ऑफचा. आणि या बॉलवरती दुसरी धाव घातक ठरू शकते का पाहावं लागेल. पंच अनंत गावंडाचा निर्णय काय. यस, सिग्नल नोट आउट पंचांना केलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण कमीत कमी एक्स्ट्रा कव्हर पर्यंत हे अंतर गाठलं. तर नंतर या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तो यस, ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे बॅट जी ड्रॅग केली विक्रांतनं. आणि बॅट ड्रॅग करणं अत्यंत महत्वाचं असतं. 2 बनल्या गेल्या. 10 मध्ये अजूनही 20 ची गरज. पुढचा बॉल कट केलाय. चाललाय आपण पाहतो शॉट. थर्डच्या डोक्यावरून सरळ बॉल धन 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 करत आल्या धावा 4. येस, 6 धावा बनल्या. सूरजच्या बॅटमधून आपण पाहतो नुकताच चौकार आलाय. 9 मध्ये 16 करायच्यात. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो अगदी जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तो शॉट थर्डला आला होता धावत बॉल चेंडू अडवण्यासाठी. आणि प्रयत्न चांगले होते. शेवटच्या क्षणी बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9 मध्ये अजूनही 16 ची गरज आहे. किती धावा बनल्या, या धावा रोखल्या जातील या षटकामध्ये. पुढे एकदा बॅटची व्यवस्थित टायमिंग नाही झाला. ऑन साइडला आपण पाहतो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता. या बॉलवरती मिळणारे सिंगल 8 मध्ये करायच्यात 15. आठ बॉल 15 ची गरज आहे. स्ट्राईक हिंडला आपण पाहतो विक्रांतचा विचार करतो. लेफ्टी बॉलिंग करतो, राईटी बॅटिंग करतो. उडवला सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या
मान्यवरांना सलामी देत असताना चाललाय सरळ वाईडिश काऊ फेजला षटकार साधा बा. नुकताच विक्रांत षटकार ठोकलाय. पुढचा बॉल बॅट शिकडा स्लोवर बॉल आहे. जर म्हटलं जातं ना सुईचं पोत खरं सॉरी साखरेचं पोत सुईनं विणलं आणि इथं गोलंदाजानं स्लोवर बॉल टाकून फसवलंय. बॅट्समन बाद विक्रांत. ऍक्शन रिप्ले स्लोवर बॉल बॅटचा जो स्विंग होता तो अतिशय वेगवान होता आणि पिकअप शॉट करता आला नाही. विक्रांत बाद होईल हरकत नाहीये. 6 मध्ये आता करायचे आहेत त्या धावा 9. येस मैदानामध्ये आपण पाहतोय न्यू बॉलर बाळा आलेला आहे. पुढचा बॉल पहिला बॉल 9 मध्ये 6 मध्ये 9 ची गरज असताना सरळ चालला आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. सरळ चालला होता बाणासारखा. मात्र शेवटच्या क्षणी हा बॉल अडवला गेलाय. मिळाला त्या एकंदरीत धावा 2. पाच मध्ये अजूनही 7 ची गरज. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल का. मात्र स्ट्राईक एंडला सूरज ज्याने एक चौकार दाखवलाय. ऑफसाइड ऑफ स्टंप वाईड ची मागणी होईल. मात्र हा बॉल वाईड नाहीये असं पंचानं सांगितलंय आणि इथून घेतला बॅटिंग टीमने DRS. चला तरुण डेसर जुडले जातील व्हाईट बॉल साठी. इथून रिव्ह्यू घेतलाय. येस इट इज फेअर डिलिव्हरी आणि आलाय बॉल डॉट आणि इथून रिव्ह्यू गमवलाय तो आपण पाहतोय. जय हनुमान माले संघाला आता आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. माले संघ 4 मध्ये 7 ची गरज आहे. बाळा शैतान का साला आणि तो गोलंदाजीवरती आहे. 4 मध्ये करायचे आहेत 7. शॉर्ट पिच बॉल कट केलाय. पुढे एकदा चाललाय आता पॉइंटच्या डोक्यावरून. मात्र क्षेत्ररक्षक लांब वरून आला. आपण पाहतोय शॉर्ट थर्डचा 2 तर कम्प्लीट होतील यात शंका नाहीये. काय क्षेत्ररक्षण सजवलंय. प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानामध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं सूरज खरं पॉइंटच्या डोक्यावर फटके खेळतोय आणि शॉर्ट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. 2 मिळाल्या. 3 मध्ये करायचे आता 5. एक तेरी तो एक मेरी. बॉल 5 हा देखील बॉल आलाय डॉट. ओहो मैदानामध्ये घडतंय काय. प्रसाद स्ट्राईक घेतलीये आणि आता म्हणत असलेला बाळा देखील मैदानामध्ये महसूस मत हो बंदे मेरा वजूद छोटा नहीं है मैं वो कर सकता हूँ तो किसी को सोच नहीं सकता. स्वतःवर विश्वास ठेव. आता तो स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि आता पाहावं लागेल काय करायचंय काय घडेल.
बालाच्या डोक्यामध्ये काय चालू आहे? 2 मध्ये 5 रोखायच्या आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल का? न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलाय. इथून आपण पाहतोय जितेश स्ट्रायकिंगला प्रसाद. 2 मध्ये 5 ची गरज. दोन बॉल 5 ची गरज आणि हा देखील आलाय बॉल. नॉट स्ट्राईक एंडला रनआउट होईल का नाही पाहावं लागेल. एक धाव कंप्लीट झाले आणि जोरदार आता टाळ्या होऊन जाऊ देत. सामना येऊन टेपलाय. करायच्या धावा 4. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र फक्त ना फक्त एक. येस आरडाओरडा करायचं नाहीये. येस एक बॉल 4 ची गरज होऊन जाते शेवटच्या बॉल साठी. टाळ्या. बॅटशी कडा चाललाय चेंडू. आपण पाहतो स्क्वेअर लेगला आणि सामना जिंकलाय गुरु 11 चाफेवाडी सगळ आणि एंटर टू द सुपर 8. उड़े था घुमाट हमारे उड़ान में कहा गम है. हमें था भरोसा हमारे हौसलों के आगे आसमान थोड़ा सा कम है. चाफेवाडी संघासाठी नक्कीच हे वाक्य सूट होत आहे कारण गुरु 11 चाफेवाडी संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये. चला मैदान सोडायचंय चाफेवाडी संघ आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो मात्र मिळेल